वेलकम स्टुडंट्स. आजचा टॉपिक आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. या अगोदरच्या तासाला आपण पाहिलं होतं सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट आणि सिंपल फ्युचर. या तिघांचा निगेटिव्ह म्हणजे नकार, तिघांचा क्वेश्चन अफर्मेटिव्ह क्वेश्चन और पॉझिटिव्ह क्वेश्चन आणि निगेटिव्ह क्वेश्चन असे 4 प्रकार पाहिले होते. आज आपण बघणार आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. याचंच दुसरं नाव आपण पाहिलं होतं. कंटिन्युअसला आपण प्रोग्रेसिव्ह टेन्स असं म्हणतो आणि परीक्षेला प्रोग्रेसिव्ह टेन्स विचारतात. कंटिन्युअसपेक्षा जास्तीत जास्त प्रोग्रेसिव्ह टेन्स असं विचारतात. प्रोग्रेसिव्हलाच काय म्हणतात, दुसरं नाव कंटिन्युअस टेन्स. बऱ्याच अंशी विद्यार्थ्यांचं स्पेलिंग चुकीच येतं. CONTINUOUS असं स्पेलिंग आहे बघा. कंटिन्युअसचं स्पेलिंग काय? कंटिन्युअस म्हणजे चालू काम. सो ॲक्शन इज गोइंग ऑन ॲट द टाइम ऑफ स्पीकिंग. बोलण्याच्या क्षणी जेव्हा एखादी क्रिया चालू असते तेव्हा त्या टेन्सला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणतात. जसं की आपण बघूया, या कंटिन्युअस टेन्समध्ये आपणाला टू बी म्हणजे एमिजार प्लस VING, एमिजार प्लस VING प्रेझेंट पार्टिसिपल वापरावं लागते. मग याचा फॉर्म्युला आहे येस प्लस टू बी ची रूपा एम इज आर प्लस वर प्लस ING प्लस डॉट डॉट म्हणजे ॲडिशनल पार्ट. जसं की आता सध्या क्रिया चालू असते. उदाहरणार्थ तुम्ही बोलत आहात, यू आर स्पीकिंग. ते खेळत आहेत, दे आर प्लेईंग. आई काम करत आहे, मदर इज वर्किंग. बाबा गाडी चालवत आहेत, फादर इज ड्रायव्हिंग. पक्षी किलबिलाट करत आहेत, द बर्ड्स आर चर्पिंग. दे आर जम्पिंग. इट इज रेनिंग. म्हणजे बघा, इट इज रेनिंग ॲट प्रेझेंट. नाऊ म्हणजे पाऊस पडत आहे. जनरली ॲट प्रेझेंट आणि नाऊ, ॲट प्रेझेंट आणि नाऊ या 2 ॲडव्हर्बियलचा वापर यामध्ये केला जातो. पण प्रत्येक वेळेस कंपल्सरी असतं करणं असं काही नाही आहे. तर आपल्याला फॉर्म्युला माहीत असेल की सब्जेक्ट कुठल्याही कर्त्यानंतर एम, इज किंवा आर आणि त्यापुढं ING लावायचं आहे प्रत्येक. जसं की आपल्याला माहीत आहे की आय एम, बघा, आय एम लर्निंग. आय एम लर्निंग, मी शिकत आहे. आय एम लर्निंग, मी शिकत आहे. याचा नकार काय होईल? निगेटिव्ह. आय एम, आपलं ठरलंय की एम हे हेल्पिंग वर्ब आहे, त्यापुढे नॉट वापरा. आय एम नॉट लर्निंग, मी शिकत नाही. आय एम नॉट लर्निंग. याचा क्वेश्चन काय होईल? एम. क्वेश्चन करताना आपलं ठरलेलं आहे की वाक्याच्या सुरुवातीला हेल्पिंग वर्बचा वापर करा. म्हणजे काय झालं? एम आय लर्निंग, मी शिकत आहे का? एम आय लर्निंग. आणि निगेटिव्ह काय होईल? एम आय नॉट लर्निंग, एम आय नॉट लर्निंग. याचा अर्थ काय हो? मी शिकत नाही का? थोडक्यात काय ह्याला म्हणायचं स्टेटमेंट, पॉझिटिव्ह स्टेटमेंट किंवा अफर्मेटिव्ह सेंटेन्स किंवा स्टेटमेंट. निगेटिव्ह स्टेटमेंट नॉट आहे. इंट्रॉगेटिव्ह ज्याला व्हर्बल क्वेश्चन म्हणतो, पॉझिटिव्ह आहे, हा निगेटिव्ह आहे, एम आय नॉट लर्निंग. आता अनुक्रमे अर्थ काय होतो बघा. आय एम लर्निंग, मी शिकत आहे. आय एम नॉट लर्निंग, मी शिकत नाही. त आहे, त नाही. एम आय लर्निंग, मी शिकत आहे का? म्हणजे मूळचा शब्द काय? आय एम लर्निंग, मी शिकत आहे. एम आय लर्निंग, मी शिकत आहे. या वरच्या अर्थाला का फक्त जोडा, म्हणजे मी शिकत आहे का. आणि इथं मी शिकत नाही, आय एम नॉट लर्निंग,
तर एम आय नॉट लर्निंग, मी शिकत नाही का. थोडक्यात काय तर वरच्यांच्या शेवटी आपल्याला काय करायचं आहे, प्रश्न बनवताना का हा शब्द जोडा मराठीमध्ये. याचं दुसरं उदाहरण आपण बघणार आहे. सी द सेकंड एक्झाम्पल. दे हे प्लुरल आहे, अनेक वचन आहे. दे आर प्लेइंग, ते खेळत आहेत. नकार काय झाला हो, नकार करताना आपल्याला माहित आहे की सेंटेन्स हेल्पिंग वर्बच्या पुढे नॉट वापरायचं आहे. म्हणजे काय झालं, दे आर नॉट प्लेइंग, दे आर नॉट प्लेइंग, ते खेळत नाहीत. प्रश्न कसा होईल, प्रश्न वर्बल क्वेश्चन. आर आधी घ्या, आर दे. बऱ्याच विद्यार्थ्यांना एक वाईट सवय असते, सुरुवातीचं पहिलं अक्षर नेहमी, सुरुवातीच्या शब्दातील पहिलं अक्षर नेहमी कॅपिटल असतं. हा नियम माहिती असणं गरजेचं आहे. आर दे प्लेइंग, ते खेळत आहेत का, प्रश्नचिन्ह, पूर्णविराम आणि प्रश्नचिन्ह. म्हणजे चिन्हांचा अचूक वापर करणं फार गरजेचं आहे. कॅपिटल अक्षर, विरामचिन्हे यांचा अचूक वापर करणं अतिशय गरजेचं आहे. मग आता आर दे नॉट, आर दे नॉट प्लेइंग, आर दे नॉट प्लेइंग, ते खेळत नाहीत का. अर्थ परत एकदा बघा. दे आर प्लेइंग, अर्थ बोला. येस, ते खेळत आहेत. दे आर नॉट प्लेइंग, ते खेळत नाहीत. आर दे प्लेइंग, ते खेळत आहेत का. आर दे नॉट प्लेइंग, ते खेळत नाहीत का. आणि यामधील नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण. आता सब्जेक्टमध्ये कोणाचं तरी नाव वापरूया आपण. बघा, फॉर एक्झाम्पल, द डॉग्स आर बार्किंग. एक्झाम्पल काय देतात आपल्याला, द डॉग्स आर बार्किंग. तुम्हाला माहित आहे की डॉगचं अनेक वचन डॉग्स आहे, प्लुरल फॉर्म. त्यामुळे काय येणार अनेक वचनी, आर. द डॉग्स आर बार्किंग. बघा, इज शी ड्रायव्हिंग, इज शी ड्रायव्हिंग, ती गाडी चालवत आहे का. आर द चिल्ड्रन नॉट प्लेइंग. अर्थ काय असेल हो, निगेटिव्ह क्वेश्चन. मुले खेळत नाहीत का. आणि इज दिशा ड्रायव्हिंग अ कार. इज दिशा ड्रायव्हिंग अ कार. याचं सरळ काय होईल, इज दिशा ड्रायव्हिंग अ कार हा क्वेश्चन आहे, इंट्रॉगेटिव्ह आहे. ह्याचा असर्टिव्ह करताना काय करावं लागेल आपल्याला, इज दिशा म्हणजे हा सब्जेक्ट आहे, हा वर्ब आहे एचव्ही, हा सब्जेक्ट आहे. म्हणजे क्वेश्चन करत असताना आपणाला सुरुवातीला सब्जेक्ट म्हणजे हेल्पिंग वर्ब घेतोय. पण असर्टिव्ह सेंटेन्स करताना काय करावं लागेल, स्टेटमेंटमध्ये सब्जेक्ट आधी घ्या. म्हणजे इज दिशाचा काय होईल, दिशा इज. म्हणजे काय झालं वाक्य आपलं, दिशा इज ड्रायव्हिंग, दिशा इज ड्रायव्हिंग अ कार. अशा प्रकारे आपण काय केलं, हे क्वेश्चनचा स्टेटमेंट केलं. म्हणजे हे तुम्हाला करता येणं गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्र, आपण प्रेझेंट कंटिन्युअस म्हणजे एखादी क्रिया बोलता क्षणी चालू असेल तर या टेनचा वापर करतो. पण बऱ्याचदा तुम्हाला माहिती आहे की चालू वर्तमान काळ हा वेगळ्या कारणासाठी वापरला जातो. जसं की तुम्ही रस्त्यात तुमची भेट होते तुमच्या मित्राशी आणि मित्र विचारतो, अरे तुझं सध्या काय चाललंय. त्यावेळेस तुम्ही म्हणता, सध्या मी हॅरी पॉटर वाचतोय. हॅरी पॉटर हे कादंबरीचं एका नॉव्हलचं नाव आहे. मग आय एम रिडिंग हॅरी पॉटर. बघा,
आय एम रीडिंग हॅरी पॉटर, या ठिकाणी तो बोलता क्षणी त्या रस्त्यात वाचत नसतो, पण तो सांगत असतो की मी हॅरी पॉटर वाचतोय. म्हणजे बोलण्याच्या क्षणी क्रिया चालू असलीच पाहिजे असा प्रकार नाही. जसं की इट इज रेनिंग हेविली, मुसळधार पाऊस पडतोय, हे चालू क्रिया आहे, दिसते तुम्हाला पाऊस पडतोय तो. मग अशा बऱ्याचशा क्रिया, जसं की ऑनरेबल नरेंद्र मोदी इज व्हिजिटिंग सातारा. मग इथं या कंटिन्युअस टेन्सचा वापर आपणाला फ्युचर टेन्ससाठी केला जातोय. आता एखादं प्लॅनिंग असेल, एखादं प्लॅनिंग सांगण्यासाठी सुद्धा आपणाला भविष्यामध्ये एखादी गोष्ट करणार आहे अशा सांगण्यासाठी आपण एखादी गोष्ट करणार आहे एमिजार आधी गोईंग टू वापरतो. जसं आय एम गोईंग टू स्टार्ट अ न्यू लेसन, आय एम गोईंग टू स्टार्ट अ न्यू लेसन. याचा अर्थ आहे मी नवीन धड्याला सुरुवात करणार आहे. दे आर गोईंग टू, बघा, दे आर गोईंग टू बिल्ड अ न्यू बंगलो हिअर. ते येथे नवीन बंगला बांधणार आहेत. आता यानंतर बघूया आपण नंबर 5 आहे पास्ट कंटिन्युअस टेन्स. काय नाव आहे? पास्ट कंटिन्युअस टेन्स. हा 5वा नंबर आहे आपला. पास्ट कंटिन्युअस टेन्स. याचा अर्थ आहे चालू भूतकाळ. काय नाव आहे? चालू भूतकाळ. तुम्हाला माहिती आहे की चालू भूतकाळाचा फॉर्म्युला माहिती आहे की यस प्लस टू बीचा पास्ट टेन्स काय? मगाशी एमिजार हा टू बीचा प्रेझेंट होता. टू बीचा पास्ट टेन्स काय? एमिजारचा पास्ट टेन्स वॉज वेअर. म्हणजे कोणत्याही सब्जेक्टच्या पुढे वॉज एकवचनी क्रियापद, वेअर अनेकवचनी क्रियापद, प्लस क्रियापदाला ING प्रत्यय. म्हणजे तुम्हाला काय करता येईल आपल्याला? हा होकारार्थी विधान मिळालं. बघा, याचा नकार करायचा असेल तर काय होईल? नकार वॉज वेअर प्लस नॉट. बघा, वॉज वेअर प्लस नॉट प्लस VING. एखादी गोष्ट करत नाही. मग आता प्रश्न, क्वेश्चन, हे झालं स्टेटमेंट तुमचं. आता क्वेश्चन काय होईल? पॉझिटिव्ह क्वेश्चन. यस, आता यस येत नाही तर सुरुवातीला काय होईल? हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब प्लस यस, वर्ब प्लस ING प्लस क्वेश्चन मार्क. बाय द सेम वे निगेटिव्ह क्वेश्चन म्हणजे हेल्पिंग वर्ब आधी, मग यस प्लस नॉट प्लस VING प्लस डॉट डॉट क्वेश्चन मार्क. थोडक्यात काय? आय वॉज वॉचिंग TV. मी TV पाहत होतो. आय वॉज नॉट वॉचिंग TV. मी TV पाहत नव्हतो. वॉज आय वॉचिंग TV. प्रश्न आहे, वॉज आय वॉचिंग TV? मी TV पाहत होतो का? आणि वॉज आय नॉट वॉचिंग TV? मी TV पाहत नव्हतो का? म्हणजे नक्कीच होतो. उदाहरणार्थ, ते खेळत नव्हते का? ते खेळत नव्हते का? वेअर दे नॉट प्लेइंग. पाऊस पडत नव्हता का? वॉज इट नॉट रेनिंग. ते धावत नव्हते का? वेअर दे नॉट रनिंग वगैरे. म्हणजे आपल्याला काय करायचंय? या वाक्याच्या म्हणजे पास्ट कंटिन्युअस टेन्स शिकताना ह्या 4 रचना माहीत असणं गरजेचं आहे. आता बघा, या 4 रचनांमध्ये एकच वाक्य घेऊया आणि 4 प्रकारे करूया आपण. आय वॉज स्टडिंग. मी अभ्यास करत होतो. मग याचा नकार काय झाला? निगेटिव्ह. आय वॉज नॉट स्टडिंग. आय वॉज नॉट स्टडिंग. मी अभ्यास करत नव्हतो. प्रश्न मिळताना काय होईल? प्रश्न क्वेश्चन होकारार्थी वॉज आय स्टडिंग. ह्यातला वॉज आधी घ्या, हेल्पिंग वर्ब आधी घ्या. वॉज आय स्टडिंग. मी अभ्यास करत होतो का? आणि निगेटिव्ह काय होणार? वॉज आय नॉट स्टडिंग. वॉज आय नॉट स्टडिंग. मी अभ्यास करत नव्हतो का? सी द सेकंड एक्झाम्पल. आपण दुसरं एक उदाहरण बघूया.
Let's study another example. Second, the birds were, आणि क्वेश्चन आहे, the birds were flying. पक्षी उडत होते. नकार काय झाला? the birds, बोला, the birds वेअरच्या पुढे नॉट वापरा. the birds were not flying, आणि अर्थ काय? पक्षी उडत नव्हते. आता पुढच्या मध्ये काय करायचं आहे? अर्थ मराठीत सांगताना तसाच घ्यायचा आहे, फक्त का शब्द लावायचे. जसं की आपल्याला प्रश्न बनवायचा आहे, वेअर सुरुवातीला घ्या. मग काय झाला? वेअर द बर्ड्स फ्लाइंग. अर्थ पक्षी उडत होते का, आणि नकार पक्षी उडत नव्हते का. म्हणजे वेअर सुरुवातीला घ्या. वेअर द बर्ड्स, बोला, पुढे काय येणार? वेअर द बर्ड्स, सब्जेक्टच्या पुढे काय येणार? ING वाला शब्द. वेअर द बर्ड्स नॉट फ्लाइंग, पक्षी उडत नव्हते का. आता आपल्याला यानंतर कन्व्हर्जन करता येणं फार गरजेचं आहे. कुठल्याही वाक्याचं रूपांतर कोणत्याही वाक्यात करता आले पाहिजे. जसं की येस नो प्रश्न असेल तर त्याचा स्टेटमेंट करता आलं पाहिजे, निगेटिव्ह करता आलं पाहिजे, निगेटिव्ह क्वेश्चन करता आला पाहिजे, म्हणजे वेगळ्या सेंटेन्समध्ये रूपांतरण करता आलं पाहिजे, ट्रान्सफॉर्मेशन करता आलं पाहिजे. तर आणि तरच आपणाला त्या वाक्यांचा अर्थ व्यवस्थित समजणार आहे. आता बघूया आपण एकाच वाक्याचं वेगळ्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन कसं करता येईल, आपण तो भाग बघूया. बघा, mother was reading a novel. नॉवल म्हणजे काय? कादंबरी. आई कादंबरी वाचत होती. मदर वॉज रिडिंग नॉवल. ह्याचा मेक निगेटिव्ह क्वेश्चन बघा. मेक निगेटिव्ह क्वेश्चन. आता मला सांगा, निगेटिव्ह व्हर्बल क्वेश्चन बनवायचं आहे. आता निगेटिव्ह व्हर्बल क्वेश्चन बनवताना तुम्हाला माहिती आहे की वाक्याच्या सुरुवातीला काय घ्यायचं आहे? हेल्पिंग व्हर्ब घ्या आधी. मग काय करायचं? सब्जेक्ट घ्यायचा. मग काय झालं? वॉज मदर. काय येणार पुढं? वॉज मदर निगेटिव्ह क्वेश्चन होता. नॉट राहिला भाग रीडिंग अ नॉवल. आता याचंच आपल्याला काय करायचं आहे? एक सेंटेन्स येतोय दुसरा पुढं. द कॅटल, CATTLE. कॅटल हे अनेक वचनी शब्द आहे. जसं पीपल आहे तसं कॅटल म्हणजे गुरे. याला यस प्रत्यय लागत नाही विद्यार्थी मित्र हो. तर ऑलरेडीच हा शब्द अनेक वचनामध्ये आहे. द कॅटल अनेक वचनी शब्द. द कॅटल वॉज नव्हे, द कॅटल वर. द कॅटल वर ग्रेझिंग. टू ग्रेज म्हणजे चरणे, त्याला ING लागला. द कॅटल वर ग्रेझिंग. ह्याचा निगेटिव्ह काय होईल हो? मेक इट निगेटिव्ह. वाक्याचा अर्थ बदलून. दोन प्रकारचे निगेटिव्ह असतात, वाक्याचा अर्थ बदलून आणि वाक्याचा अर्थ न बदलता. आपण इथं वाक्याचा अर्थ बदलून बघणार आहे. मेक इट निगेटिव्ह किंवा मेक निगेटिव्ह. का होईल निगेटिव्ह? द कॅटल वेअरच्या पुढे नॉट वापरायचं आपल्याला माहित आहे. म्हणजे काय झालं वाक्य आपलं? द कॅटल वेअर नॉट ग्रेझिंग. द कॅटल वेअर नॉट ग्रेझिंग म्हणजे काय? गुरे चरत नव्हती. आता यानंतर आपण पुढचा टेन्स बघतोय, तो म्हणजे कोणता? फ्युचर कंटिन्युअस टेन्स. कोणता बघतोय? फ्युचर कंटिन्युअस टेन्स. थोडक्यात काय मला सांगा? फ्युचर कंटिन्युअस टेन्स पाहत असताना फ्युचर बघा, FUTURE. फ्युचर कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू भविष्यकाळ. एखादी क्रिया भविष्यकाळामध्ये चालू असेल, जसं की आपण म्हणतो उद्या आपण
नवीन धडा शिकत असू, उद्या यावेळेस पाऊस पडत असेल, पुढच्या आठवड्यामध्ये आपण खेळत असू, ते जात असतील, शेतकरी शेतात काम करत असतील, आई स्वयंपाक करत असेल, म्हणजे एखादी गोष्ट होत असेल, टिंबटिंब होत असेल, हे सांगण्यासाठी फ्युचर कंटिन्युअस टेन्सचा वापर करतात. आणि तुम्हाला माहित आहे की फ्युचर कंटिन्युअस टेन्स शिकताना त्याचा फॉर्म्युला काय सगळ्यांना माहित आहे तुम्हाला, की सब्जेक्ट आहे प्लस टू बीचा फ्युचर टेन्स आहे शॅल बी, बघा शॅल बी किंवा विल बी प्लस VING वापरावं लागेल. VING जसं की आपण बघूया, याचा नकार करताना मात्र तुमचा गोंधळ होण्याची शक्यता आहे. बघा नकार करताना थोडासा अवघड भाग आहे. जर या वाक्याचा कंटिन्युअस फ्युचर टेन्सचा जर नकार करायचा असेल तर थोडीशी गडबड होते. नॉट तर वापरावं लागेल आपल्याला, पण कुठं वापरायचं नॉट बघा, आय शाल किंवा वी शाल नॉट किंवा विल नॉट, विल नॉट प्लस बी प्लस VING प्लस डॉट डॉट का असेल तो भाग. जसं की आपण बघूया, क्वेश्चन बनवताना मात्र काय करावं लागेल, सुरुवातीला शाल किंवा विलचा वापर करावा लागेल. बघा शाल किंवा विलचा आधी वापर करा, परत सब्जेक्ट येईल, परत बी येईल. बघा लक्षात घ्या, हा भाग क्वेश्चन करताना थोडासा टफ भाग जातो, समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे शाल सुरुवातीला शाल विल घ्या, त्यानंतर सब्जेक्ट घ्या, मग बी घ्या आणि मग VING, VING. आणि नकार करताना काय होईल, बघा शाल किंवा विल, शाल विल प्लस सब्जेक्ट प्लस नॉट प्लस बी प्लस VING. मग एक वाक्य बनवूया आपण. बघा आय शॅल बी रनिंग, मी धावत असेन. आय शॅल नॉट बी रनिंग, मी धावत नसेन. शॅल आय बी रनिंग, मी धावत असेन का. शॅल आय नॉट बी रनिंग, मी धावत नसेल का. बाय द सेम वे द फार्मर्स विल बी वर्किंग इन द फील्ड. The farmers will be working in the field. The farmers will not be working in the field. Will the farmers be working in the field? आणि will the farmers not be working in the field? एक वाक्य घेऊ आपण आता बोललेलं, ते लिहूया. काय वाक्य होतं आपलं, द फार्मर्स, FARMERS, the farmers will be working. शेतकरी काम करत असतील, शेतकरी काम करत असतील. आता शेतकरी काम करत नसतील, नकार. द फार्मर्स नॉट कुठं वापरायचंय, विल. फार्मर्स विल नॉट बी वर्किंग, फार्मर्स विल नॉट बी वर्किंग. प्रश्न करताना सुरुवातीला विल घ्यायचं आहे. विल च्या पुढे सब्जेक्ट घ्या. विल द फार्मर्स बी वर्किंग, विल द फार्मर्स बी वर्किंग. शेतकरी काम करत असतील का. आणि नकार काय होईल, विल. सेम रचना आहे, फक्त नॉट वापरायचं आहे. विल द फार्मर्स not be working, not be working. अनुक्रमे याचा अर्थ परत एकदा बघूया. द फार्मर्स विल बी वर्किंग, शेतकरी काम करत असतील. द फार्मर्स विल नॉट बी वर्किंग, शेतकरी काम करत नसतील. विल द फार्मर्स बी वर्किंग, शेतकरी काम करत असतील का. विल द फार्मर्स नॉट बी वर्किंग, शेतकरी काम करत नसतील का. थोडक्यात तुम्हाला आणखीन एक उदाहरण बघूया आपण. म्हणजे जास्तीत जास्त जेवढी उदाहरणं तुम्ही सोडवाल
तेवढा तुमचा सराव अधिक होईल. आणि सराव हा महत्त्वाचा भाग आहे. बघा, प्रॅक्टिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. दुसरं उदाहरण आहे, शी विल बी इटिंग. शी विल बी इटिंग. शी विल बी इटिंग. ती खात असेल. नकार, शी विल नॉट बी इटिंग. आता बघा, शी विल नॉट च्या ऐवजी तुम्ही ओंट हा शब्द वापरू शकता. ओंट पण विल नॉट साठी काय वापरतोय आपण? ओंट. शी ओंट बी इटिंग म्हणजे शॉर्टकट वापरून सुद्धा करता येईल आपल्याला. बाय द सेम वे क्वेश्चन करताना काय करणार आहे तुम्ही? विल सुरुवातीला घ्या. विल शी बी. विल आणि बी तुटलेलं आहे, लक्षात घ्या. मध्ये सब्जेक्ट आलेलं आहे. विल शी बी इटिंग. ती खात असेल का? आणि ती खात नसेल का? ओंट. ओंट शी शॉर्टकट वापरलाय आपण. ओंट शी बी इटिंग. ती खात नसेल का? आणि प्रश्न काय? विल शी नॉट बी इटिंग. परत एकदा हेच वाक्य दुसऱ्या प्रकारे करता येईल. विल शी नॉट बी इटिंग. ती खात नसेल का? म्हणजे थोडक्यात काय, तुम्ही वेगळ्या प्रकारे वाक्याचा सराव करणं गरजेचं आहे. आता बघा, कुठल्याही वाक्याचं कन्व्हर्जन कशामध्ये करता आलं पाहिजे? तर आणि तरच सराव होईल. आता मी काही तुम्हाला इथं उदाहरण देणार आहे. त्या उदाहरणामध्ये तुम्ही सांगाल की वाक्याचा टेन्स कोणता आहे. काय करायचं तुम्हाला? यू हॅव टू फाइंड आउट द टेन्स. एकंदरीत अर्थात आपण तिन्ही सिंपल प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स आणि फ्युचर कंटिन्युअस टेन्स या टेन्सचाच भाग बघणार आहे. तुम्ही दिलेल्या वाक्यातील टेन्स ओळखणार आहात. आता बघा, सी द सेंटेन्स. इज ही टेकिंग रेस्ट? इज ही टेकिंग रेस्ट? कोणता टेन्स आहे? येस, तो बी जो प्रेझेंट टेन्स आहे, त्यामुळे प्रेझेंट कंटिन्युअस आहे. कंटिन्युअस म्हणजे आयएनजी लागला तरच कंटिन्युअस टेन्स होतो, अन्यथा कंटिन्युअस टेन्स होत नाहीये. कंटिन्युअस टेन्सचं साधं सूत्र कुठलं आहे? आयएनजी प्रत्यय लागला पाहिजे. जर आयएनजी प्रत्यय नसेल म्हणजे टू बीच्या रूपानंतर आयएनजी पाहिजे. जसं की दुसरं उदाहरण बघा. विल आलं म्हटलं का फ्युचर तुम्हाला माहिती आहे. विल ही नॉट बी रनिंग? विल ही नॉट बी रनिंग अर्थ धावत नसेल का? नकारार्थी वाक्य आहे म्हणजे हा फ्युचर कंटिन्युअस टेन्स आहे, हा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे. बाय द सेम वे बघा, विल दे बी कमिंग? ते येत नसतील का? पुन्हा एकदा फ्युचर टेन्स आहे, विल आणि बी आहे, आयएनजी प्रत्यय आहे. याचं कन्व्हर्जन आपल्याला प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये कसं करता येईल आपण बघितलेलं आहे. मग दे आलं त्यामुळे आर घ्या, आर दे बी कमिंग. पण याचंच आपल्याला पास्ट कंटिन्युअस कसं करता येईल? पास्ट कंटिन्युअस पास करण्यासाठी आपल्याला वेअर वापरावं लागेल. वेअर दे बी नाही येणार. आता बी वापरावं चालणार नाहीये, फक्त फ्युचर टेन्स मध्येच बी वापरतो. प्रेझेंट किंवा पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये बी वापरत नाही. वेअर दे कमिंग? ते येत होते का? सरळ काय झालं? दे वेअर कमिंग. म्हणजेच तुम्हाला कंटिन्युअस टेन्सचा वापर कसा करायचा ही आयडिया, कंटिन्युअस टेन्सचा वापर करायचा ही आयडिया आली असेल तुम्हाला. परत एकदा मी सांगतोय, रिव्हिजन करतोय आपण. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स सूत्र काय सांगा? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स येस, एम, इज, आर, आयएनजी. एम इज आर आयएनजी लक्षात घ्या. पास्ट कंटिन्युअस टेन्स येस, वॉज, वेअर, आयएनजी. आणि फ्युचर कंटिन्युअस टेन्स काय होईल? येस, शॅल बी, विल बी, आयएनजी.
शॅल बी, विल बी, ING. आता बघा, म्हणजे एकच वाक्य आपण 3 ह्याच्यामध्ये कन्व्हर्जन करू शकता. जसं की द डॉग वॉज बार्किंग. कुत्रा भुंकत होता. पास्ट कंटिन्युअस टेन्स. ह्याच्याऐवजी इज वापरा. द डॉग इज बार्किंग. ह्याच्याऐवजी फ्युचर टेन्स वापरण्यासाठी विल बी वापरा. द डॉग विल बी बार्किंग. थोडक्यात काय आपण तर तिन्ही क्रियापद फक्त बदलली, बाकी आहेच भाग आहे. द डॉग विल बी बार्किंग, द डॉग वॉज बार्किंग आणि द डॉग इज बार्किंग.